खासदार साहेब आज चला संसद रत्न खासदार साहेब माननीय खासदार श्री धनंजय पुन्हा साहेब महाडे आपण मैदानात या। रुद्राक्ष खताळ युवा उद्योजक यांच्यातर्फे कुस्ती कमिटीचं कौतुक करून 500 रुपयाचं बक्षीस। उसका नाम विश्वराज युवा नेते शाबास बस नवा जोश नवा विचार टॅलेंट हंसल युवा नेते चेअरमन विश्वराज वाहेगुरु 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 मैदानामध्ये कुणी जाणार नाहीये। सर्वांनी जागेवरती खाली बसा। सर्वांना विनंती आहे, सर्वांनी जागेवरती खाली बसा। विश्वराज भैया महाडिक यांनी एवढं नियोजनबद्ध मैदान केलेलं आहे। सिकंदर शेख यांची कुस्ती सर्वांना बघायची आहे, कुणी उभं राहायचं नाही। सर्वांनी जागेवरती खाली बसा। सर्वांना विनंती आहे। हो हो फक्त सन्माननीय खासदार धनंजय मुन्नासाहेब महाडिक ही कुस्ती पण लावतील या कुस्तीचे पंच म्हणून मदने सर हा खासदार साहेबांनी दुसरे कोण पंच अफसर पैलवान हे दोन पंच कुस्ती आणि राम सारंग सर राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते रामचंद्र सारंग सर बिस्मेन विजेते ज्यांनी बिस्मेन मधून ऑस्ट्रेलियातून भारताला राष्ट्रकुल सुवर्ण पदक आणलं। ओ भीमा केसरी 2024 भीमा केसरी कोण होणार याचा फैसला आता सुरू होणार आहे। शाबास महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आला आणि प्रदीप सिंग विश्वास भैया महाडिक यांना विनंती आहे आपण पण मैदानामध्ये या। पुढचे लोकनियुक्त सरपंच विश्वास भैया महाडिक आखाड्यामध्ये चला। पुळूस ग्रामपंचायतीचा ही खासदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास झालेला आहे। पुळूस मध्ये नवं नेतृत्व मान्य केलेलं आहे। विश्वराज भैया महाडिक यांच्या रूपानं पुळूस सारखी सदन ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा पराक्रम भीमा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन साहेबांनी केलेली आहे। सर्वजण आख्या आखाड्यावरती खाली बसा। खाली सर्वांना सगळे खाली बसल्याशिवाय कुस्ती सुरू करू नका। सर्वजण खाली बसा। पाठीमागा सरकार पुढे बसलेले शाबास मदने सर हे पण समोरचे खाली बसा। पुढचे बसा स्पॉन्सर बॉन्सर सगळे खाली बसा। बॉन्सर पण खाली बसा। सगळे बॉन्सर बॉडी बिल्डर सगळे बसा खाली बसा। 1 मिनिट अफसर पैलवान महाराष्ट्राचे महान मल्ल आणि समोरचे बॉन्सर बसा खाली। राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते रामचंद्र सारंग सर असे 2 पंच राहतील आणि सर्वोच्च न्यायालय जे अंतिम निर्णय घेतील खासदार साहेब। वाह हा शाबाश। हालत के कदमों पर सिकंदर कभी झुका नहीं करते। शाबाश। टूटते तारे आसमां से मगर जमीन पर गिरा नहीं करते। गिरते हैं दरिया समुद्र में बड़े शौक से मगर समुद्र कभी दरिया में गिरा नहीं करते। पोलादी मनगटाला भिडली स्वर्गीय महान मल्ल भीमराव दादा महाडिक यांच्या स्मरणार्थ आणि राज्यसभेचे वजनदार खासदार दिलदार खासदार शानदार खासदार सन्माननीय धनंजय उर्फ मुन्ना साहेब महाडिक यांच्या 52व्या वाढदिवसाच्या निमित्तानं भारत देशातलं नंबर 1 मैदान पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा कुस्तीचा आगार आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुका आणि भीमा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरती हे नेटकरी नियोजन भीमा सहकारी साखर कारखान्याचे लोकप्रिय चेअरमन महाराष्ट्रातील सर्वात तरुण चेअरमन म्हणून ज्यांचा इतिहास झालेला आहे ते विश्वराज भैया महाडिक यांच्या नेतृत्वाखाली चाललेलं हे कुस्तीचं मैदान नंबर 1 ला कुस्ती सुरुवात झाली। 5 लाख रुपये इनामाची पैलवान सिकंदर शेख चालू वर्षीचा 10 नोव्हेंबर 2023 ला फुलगाव मुक्कामी महाराष्ट्र केसरीची मानाची गदा अवघ्या 23 सेकंदामध्ये समोरून झोळी डाव मारला आणि मानाची गदा खांद्यावरती घेतली। तो मोहोळचा एक हमालाचा पोरगा सिकंदर शेख। टाळ्या करा की त्याच्यासाठी।
आणि समोर पैलवान प्रदीप सिंग जीरकपूर चंदीगड 2000 किलोमीटरवरून आलाय भारताचा पैलवान. दक्षिण भारत युद्ध उत्तर भारत असा मुकाबला पूर्वी काही वेळा बघितलाय. कर्नाटकामध्ये करतार सिंग आणि बालारपी शेख. 11 जानेवारी 1977 ला हरिश्चंद्र बिराजदार, महाबली सतपाल. आज आखाड्यामध्ये उभा आहेत लोकनेते. जिथं बालारपी शेखची 1 नंबरला कुस्ती होती, गावला नंबर 2 ला कुस्ती होती. ज्या वेळेला 10,000ला एकर जमीन चालत होती त्यावेळेला 50,000 रुपयाला खासदार साहेब लढले होते. करा की खासदार साहेबांच्यासाठी टाळ्या. आणि पंच म्हणून खासदार साहेबांना कुस्तीत मार्गदर्शक म्हणून जे लाभले ते आणि पंच म्हणून खासदार साहेबांना कुस्तीत मार्गदर्शक म्हणून जे लाभले ते अफसर शेख पैलवान मोहम्मद हनीफ, भारत देशाचे पहिले हिंद केसरी श्रीपती अण्णा खचनाळे. 3 जुलै 1959 भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या शुभास्ती मानाची गदा घेतली शाहूपुरी तालमीनं. त्या शाहूपुरी तालमीचे एकेकाचे नावे लिहिले पैलवान महान मल्ल एकेकाचे आपल्या गटामध्ये हिंद केसरी ऑल इंडिया चॅम्पियन खासदार धनंजय उर्फ मुन्ना साहेब महाडिक. आजही कसं चाललंय वाघासारखं. वाघ कधी हराळ खात नाही. काय रुबाब आहे, रोजच सपाटी चालू आहे हो. किती दगदग असते, बरोबर आहे का साहेब? करा की टाळ्या. सपाटी बी आहे, थंडाई बी आहे. थंडाईचा वास सुद्धा नाही काय काय जणाला. दम बिर्याणी काय माहित नाही. अहो खुराकाला खर्च किती येतो चेअरमन साहेबाला माहिती आहे. 750 रुपये किलो मटण झालंय. काय शिट्ट्या मारताय. बदाम झाले 750 रुपये किलो, काजू झाले 850 रुपये किलो आणि सिकंदर शेखनं भारतातलं प्रमुख अस्त्र काढलेलं आहे. शाबास, टाळ्या टाळ्या टाळ्या. शाबास. एक ऐतिहासिक कुस्ती, ऐतिहासिक मैदान. कुस्ती सुरू झाली आणि खासदार साहेबांच्या बाया महाग गेल्या. अंगात करंट आहे, करंट. 52 वर्ष वय झाले कृष्णराजी महाडिक साहेब. तुमचा विवेक जगाला माहितीये. विश्वविक्रमी आहात तुम्ही. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. मानवी आयुष्याचा पुरेपूर आनंद घेण्याचं काम चाललंय. अहो मानवी आयुष्य परत नाहीच हो. एकदाच आयुष्य. जन्म देताना भगवंता 3 पानाचं छोटं पुस्तक लिहून पाठवलं. पहिल्या पानावर जन्म, 3ऱ्या पानावर मृत्यू आणि मधलं 1 पान कोरं ठेवलं. ते कशासाठी? आपल्या जीवनात आपण काय करतो तो करतो याच्यासाठी. भारताच्या लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये एक उत्कृष्ट संसदपटू, एक उत्कृष्ट संसद म्हणून खासदार धनंजय उर्फ मुन्ना साहेब महाडिक साहेबांचं नाव सुवर्णाक्षराने लिहिलेलं असेल. जन्म होना तो भाग्य की बात है, मृत्यु होना तो समय की बात है, लेकिन मृत्यु के बाद भी लोगों के दिल में घर करना ये तो कर्मों की बात है. स्वर्गीय भीमराव दादा महाडिक स्वर्गातून पाहत असतील, त्यांच्या मनाला आनंद होत असेल. माझा चिरंजीव आणि माझे 3 नातू आणि माझा पंतू सुद्धा आला इथं कुस्तीच्या आखाड्यावर. वैष्णवीताई आणि त्यांच्या सासऱ्यांचं, त्यांच्या मिस्टरांचं पृथ्वीराज दादा कुठे गेले? कुठे गेले हो पृथ्वीराज दादा? उठा की बसला कसं तुम्ही? पोलादी पुरुष आहात तुम्ही. कृष्णाजी महाडिक हे गोकुळ आहे हो. तुम्ही कधीतरी येलूरला जावा, दिवाळी साजरी करावी महाडिक फॅमिलीनं. 60-70 माणसाचं कुटुंब एकत्र आहे. व्यासपीठावर 1-2 डझन महाडिक फॅमिलीतली माणसं बसल्या. कुस्ती बघा. भावकीचं प्रेम मिळाल्यानंतर काय होतंय हे रामायणामध्ये आपण पाहिलंय. 1.25 लाख नातू, 1.25 लाख पंतू आणि 80,000 बायका होती. सोन्याची लंका होती. बंधू प्रेम मिळालं नाही. बिभीषणाचं रावण हरला आणि प्रभू रामचंद्राला लक्ष्मणाचं प्रेम भेटलं. प्रभू रामचंद्र जिंकला. आणि बंधू प्रेम नाही मिळाल्यानंतर तुम्ही महाभारतामध्ये पाहिलंय पांडुजात्या 89,000 कौरव गेली. वंशात दिवा लावायला माणूस राहिला नाही. बंधू प्रेम याला म्हणायचं जाकीरबाई राजाभाऊ. तुम्हाला असा लाडका नेता भेटलाय. कुटुंबाची पेंडी कशी बांधून ठेवायची हे
खासदार साहेबांच्याकडून शिकून घ्यावं. सिकंदर थांबणे तुमच्या रक्तात नाही. महानमल अफसर शेख आणि राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते रामचंद्र सारंग सर कुस्ती क्षेत्रातली दिग्गज नाव आखाड्यामध्ये आहेत. त्यांनी फार मोठा इतिहास केला. बिजलीमल संभाजी पवार, स्वर्गीय हरिचंद्र बिरादार. ओहो 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 ओहो. जिल्हा नियोजन समिती सदस्य, शिवसेना जिल्हा प्रमुख, ग्रामपंचायत सदस्य पेनोर चरणराज चौरे साहेब यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीला 1000 रुपयाचं बक्षीस. ओ हलक्या काळजाची माणसं आत्ताच घर गाठा. हा इथं बीपी शुगर असणारा माणूस थांबू नका. घर प्रदीप गाठा. सिंग कब्जा घेण्याचा प्रयत्न. प्रदीप सिंग ओ चापण्याचा प्रयत्न. टाळ्या 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 टाळ्या. घर 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 हो. घर घर Stop, घर 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 कुस्ती Stop it. चाललेली आहे. आत घ्या कुस्ती. छत्रपती लक्ष. शिवाजी महाराज की जय भारत माता की जय जय. अवघड डोंगलोंबल भीमा शुगर आशिर भाई, विषय ओ शरीफ भाई, आशिर भाई. अहो पंच कसे असतात त्यांच्याकडून शिका जरा. हा. कसे आहेत पंच, कसे हल्ले कुस्तीच्या बरोबर. अवघाची रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. अफसर शेख म्हणतात त्यांना, अफसर शेख. उनका भी जमाना था. कुस्ती लागल्यानंतर कपडे फाडू का काढू म्हणणारे अफसर भाई. शाबास. कपडे काढू का फाडू असे असणारे अफसर शेख. उनका भी एक जमाना था. 78 वय अफसर पैलवानांचं. 80 झालं आता, 80. आणि कुस्तीच्या बरोबर स्पीड न बाहेर गेले. नाहीतर तुम्ही बी पण जाऊन काम बघताय, कुस्ती बाहेर घेतील तुम्ही मध्ये. शाबास. डोक्याला डोका पुन्हा भिडला. 46वा महाट केसरी या महाटाचा संयुक्त महाटाची निर्मिती झाली आणि 1 मे 1960 ला 1961 चा पहिला महाट केसरी कोण झाला? दिनकर दह्यारी. मुंबईच्या बिरजू यादवला घिसाडावावरती मारलं आणि शाहूपुरी तालमीला पहिली महाट केसरीची मानाची गदा मिळवून दिली. ते शाहूपुरी तालमीचे पैलवान. 1962 भगवान मोरेनं सोलापूरच्या सदाशिव ताकमोगेला हरवलं आणि मानाची गदा मिळवली. फार मोठा इतिहास आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 9 महाट केसरी झाल्या. 1980 ला पहिली महाट केसरीची गदा मिळाली, स्वर्गीय इस्माईल शेखने मिळवून दिली. मुंबईच्या विष्णू भंडारीला हरवून. आणि त्या इस्माईल शेखला मानधन कुणाचं होतं? स्वर्गीय भीमराव दादांचं. भीमराव दादांनी गरीबाची पोरं, एक गुंटाई बागा जमीन नव्हते, बोरामणी गाव. अफसर पैलवान आबा बरोबर आहे का? त्या इस्माईल शेखला मानधन दिलं, बोरामणीतून घेऊन गेले कोल्हापूरला आणि मोठा पैलवान केला 1980 ला. 1992 ला अप्पालाल शेखला महाट केसरी केलं. सारंग सर सुपर हेवी गटामध्ये राष्ट्रकुलचं पदक आतापर्यंत कोणी चाललं नाही. ते महाटाच्या सुपुत्रानं अप्पालाल शेखने केलं आणि अप्पालाल शेखने शाहूपुरी तालमीच्या संजय पाटलाला हरवलं आणि मुन्नालाल शेख इथं आखाड्यावरती बसल्यात. हो 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 2002 मुन्नालाल शेख. अशफाक डॉक्टर मुलाने कंदलगाव, अशफाक डॉक्टर मुलाने कंदलगाव यांच्याकडून जिंकल त्या पैलवानला 5000 रुपयाचं बक्षीस आलंय. कुस्ती करेल त्या पैलवानला 5000. कंदलगावचे डॉक्टर साहेब अशफाक मुलाने, डॉक्टर कंदलगाव. सिकंदर शेखनं कब्जा घेतलेला. शरीफ शेख पैलवानचे मेहणे डॉक्टर वाह. साहेब यांच्यातर्फे हे बक्षीस लागलेलं आहे. कंदर नुसतं शिट्ट्या वाजवून आणि टाळ्या वाजवून भागणार नाही. आपल्या घरात एक तयार करा. किती दिवस दुसऱ्याचं कौतुक करायचं? ह्याच्या मांड्या एवढ्या आणि त्याच्या मांड्या तेवढ्या. आपल्या पोराच्या मांड्या कुळवाच्या दांड्या. 10 जरशा पळायच्या आणि एक सुद्धा गवळावर म्हैस नाही. काय करायचं? पाठच्याला लोण्याचा गोळा पोटात जातोय. उगीच होतोय का पैलवान? नुसत्या द्राक्षीच्या बागा वाढवायच्या. शाबास. हो 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 शा कुस्ती
अफसर पैलवानचा पवित्रा बघा की कसा कसा आहे पंच वा टाळ्यावर तर टाळ्या 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 शाबास. कसा आहे पवित्रा. घ्या दर्शन करा बिश्या. तानाजी जाधव यांच्याकडून कुस्ती करल त्या पैलवानला 2000. अमरेंद्र महाडिक, चिरंजीव अमरेंद्र महाडिक यांच्यातर्फे कुस्तीला 5000 रुपयाचं बक्षीस वा लागलेलं आहे. 12,000चं बक्षीस आले कुस्ती करेल त्या पैलवानला. 12,000 आणि त्याची शाबास. मास्टरकी चालू झाली. कॉमेंट्रीला 2000. कॉमेंट्रीसाठी 2000. हा कॉमेंट्रीसाठी अमरेंद्र महाडिक यांच्यातर्फे 5,000 रुपये कॉमेंट्रीला. धन्यवाद. उत्कृष्ट कॉमेंट्री चालली म्हणून 5,000 रुपयाचं बक्षीस. आणि आपलं अस्त्र काढा लागला सिकंदर. ओ एक चाक त्याची मास्टरकी आहे. संपूर्ण झोळी पेटंट डाव आहे. शाबास. कुछ अरे. करके दिखाओ, कुछ बन के दिखाओ. नाम भी कमाओ और दाम भी कमाओ बेटा. अपने घर का नाम रोशन करिए. पहलवान इतने दूर से आप आए हैं. इस हिंदुस्तान के आप मशहूर पहलवान हैं. आपके खिलाफ इस महाराष्ट्र का लाडला पहलवान जिन्होंने पूरे देश में अपना नाम, अपना कुश्ती में जलवा दिखाया है, वो आज अपने होम पिच पे लड़ रहा है. आप उनके खिलाफ इतने दूर से लड़ने को आए हैं. चलो पहलवान जी, बाहर से कोई मदद करने को नहीं आएगा. चलो अपने आप को यहां सब कुछ करना पड़ेगा. ओ खिल्ली तोडून निघून जाण्याचा टाळ्या 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 टाळ्या. फौजी वा. आहे, फौजी कभी हारते नहीं. या देशाचा सन्मान जर कुणी वाढवला असेल, देशाचे लीडर नरेंद्र जी मोदी है. पोलादी पुरुष, चाय बेचने वाला आदमी इस देश का प्राइम मिनिस्टर है. और फौजी दुनिया में युक्रेन आणि रशिया युद्ध तुम्ही पाहिलं. ज्याच्या हातात भारताचा तिरंगा, त्या माणसाला कसलीच भीती नाही. आणि अशा शेड्यूल मध्ये काम करण्यासाठी 50 टॉप माणसं असतात. त्यामध्ये संसदरत्न, राज्यसभा, खासदार, लोकनेते धनंजय उर्फ मुन्नासाहेब महाडिक हे प्रमुख माणसामधले 50 माणसातले व्यक्तिमत्व आहेत. आपली सुरक्षा देशाच्या लीडरवर अवलंबून असते. देशाच्या सैनिकाचं मनोबल वाढवण्याचं काम कोणी केलं असेल तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांच्या टीमनं. भारताकडे वाकड्या नजरेनं बघायची ताकद आता परदेशामध्ये राहिलेली नाही, कोणत्याच देशामध्ये. त्यामुळं तुम्हा सर्वांना एकदा विनंती आहे, भारत मातेचा जयघोष एकदा मोठ्यानं करूया. खासदार साहेब आखाड्यात आहेत. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. शाबास. ये तो फौजी है. दुनिया में मिल जाएगी ऐसी कई, मगर वतन जैसा खूबसूरत कपड़ा नहीं होता. आतापर्यंत सिकंदर एवढा वेळ नोटों में सिमट कर, पैसे में लुट कर मरे है कई, तिरंगे जैसा खूबसूरत कपड़ नहीं होता. कुस्ती खट्टाने काटा कुस्ती घेतलेली आहे. एक अस्सल हिरे मानाचे तुरे लढा लागले. ओ काकेत हात घातलाय, समोरून लांग पकडलेली आहे. एकमेकाचा अंदाज घ्यायचं काम झालं. ओ ओ ओ वाहेगुरु. भले भले उलटी दोनों बच गयो. टाळ्या बोलतात. टाळ्या 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 टाळ्या. दोनों बच गयो. सुंदर अटॅक मारला होता सिकंदरना, त्यातून बचाव केला प्रदीप सिंग जीरकपूर. अहो 6 महिने सोशल मीडियावरती सर्च करत होते शरीफ भैया. 6 महिन्यापासून युट्यूबला सर्चच करत होते. भीमा कारखान्यावर काटा पैलवान कोण आणायचा. चेअरमन साहेबांनी तर सांगितलं होतं रशियावरून पैलवान आणा.
सिकंदर शेखला एक तासभर तर खूप कमीत कमी पडला नाही पाहिजे. समजायला पाडत आला सिकंदर. काय जमीर साहेब, सिकंदर 5 मिनिटाच्या वर जाऊच देत नाही हो. आणि वाह, कशा आहे टाळ्या बोलते का टाळ्या आता. वाहेगुरु. हा महामुकाबला भीमा केसरीचा. थांबणे त्याच्या रक्तात नाही. मिनी महाटकेसरी स्पर्धा भरली की काय असं वाटायला लागलं. जनसागराचा महासागर झाला आणि सागराला उधार. एक चाकवरती सिकंदर शेख विजय झाला. एक चाक त्याची मास्टरजी. एक चाकवरती